माणगावात पाडगावकर नावाचे एक गृहस्थ होते. ते महाराजांचे निस्सीम भक्त होते. एकदा त्यांच्या घरी एकापाठोपाठ एक असे 2-3 माणसे मृत्यू पावली. पाडगावकरांना हा अनपेक्षित दुःखाचा वज्रकठोर आघात सहन होणे कठीण होते. ते महाराजांजवळ आले. महाराजांच्या स्निग्ध व मधुर अशा शब्दांनी त्यांना थोडा धीर आला. हे असे का घडले हा प्रश्न पाडगावकरांनी महाराजांना विचारला. त्यावर महाराज म्हणाले की तुम्ही अगोदर राहते घर पाडा व दुसरे बांधा. घर बांधून झाल्यावर मग माझ्याकडे या. त्यावेळी काय करावयाचे ते पाहू. महाराजांच्या सांगण्याप्रमाणे ताबडतोब पाडगावकरांनी राहते घर पाडून नवीन दुसरे घर बांधले व ते पुन्हा महाराजांजवळ आले. महाराजांनी स्वतः वास्तुशांतीचा मुहूर्त काढून दिला व आपण मागाहून येतो असे सांगितले. महाराजांच्या आज्ञेनुसार वास्तुशांती झाली. इतर सर्व कार्यक्रम झाले. महाराज आले नाहीत. होता होता दिवस मावळला. रात्र सुरू झाली. महाराज तरीसुद्धा आले नाहीत. मग मात्र पाडगावकरांनी एक मनुष्य तपासासाठी धाडून दिला. तो अर्ध्या वाटेवर येतो तोच त्यास महाराज समोरून येताना दिसले. तो म्हणाला, मला आपणास सोबतीसाठी मालकाने धाडले आहे. त्यावर महाराज हसले. ते म्हणाले, सोबतीची काय गरज. असे म्हणून आपल्या पाठीमागे बोट दाखवून त्या सोबतीसाठी आलेल्या इसमास ते म्हणाले की तो पहा, आमच्या सोबतीसाठी देवानी धाडला आहे. तो इसम महाराजांनी दाखवलेल्या दिशेकडे पाहू लागला. तोच त्याला तिथे एक भला मोठा नाग फणा उभारून डोलत आहे असे दृश्य दिसले. हे दृश्य पाहताच तो ततपप करू लागला. पुढे भीतीने तेही शब्द त्याच्या तोंडातून उमटेनासे झाले. महाराजांनी त्याला अभय दिले व त्याच्यासाठी त्या नागाला तेथेच थांबावायला सांगून ते त्या इस्मासह पाडगावकरांच्या घरी गेले व आवश्यक ती प्रतिबंधक उपाययोजना करून परत त्या इसमासह पूर्वी भेटलेल्या जागेवर आले. तेथे येताच पूर्वी आलेला तो नाग तसाच होता. त्याला घेऊन ते पुन्हा दत्त मंदिरात आले. गुरुचरित्रात सायन देवाची परीक्षा दत्तप्रभूंनी पाहिल्याची कथा पुष्कळांना आठवत असेल. त्यावेळीही सायन देवाच्या रक्षणासाठी नागच पाठविला होता. सद्गुरू सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, याची याहून प्रचिती ती काय यायची. यापूर्वी महाराजांच्या योगसाधनेसंबंधी वर्णन आलेच आहे. ती योगसाधना अजूनही चालूच होती. योग प्रांगणातील एक एक टप्पा ओलांडला जात होता. आता हठयोग संपून राजयोगाच्या राजमंदिरातील अंतर्दालनात महाराजांनी प्रवेश केला होता. धारणा, ध्यान आणि समाधी याच्या एकरूपत्वाने संयम सिद्ध होऊन त्या संयमामुळे प्राप्त होणाऱ्या सिद्धीकडे पुन्हा अनिष्ट प्रसंग नको म्हणून संग व स्मय न करता पाठ फिरून महाराज पुढे चालले होते. पण दत्तप्रभूंच्या मनात काय आले कोणास ठाऊक. कदाचित महाराज असेच पुढे पुढे जाऊ लागले तर या पातंजल योगसूत्रात 2 तर मग महाराजांकडून संकल्पित कार्य कसे करून घ्यावे. कारण अशा स्थितीत आलेला योगी हा लोकव्यवहाराच्या पुढे गेलेला असतो. द्वैताचे ढग नाहीसे झाले म्हणजे अद्वैताच्या अनंत आभाळात आत्मबोधाचा सहस्त्र द्वैताचे ढग नाहीसे झाले म्हणजे अद्वैताच्या अनंत आभाळात आत्मबोधाचा सहस्त्र दिनकर उदयास आल्यावर त्यांच्या अक्षय्य प्रकाशात ज्या योगाच्या लीला चालतात त्याचे हे आचार्यांनी रेखाटलेले एक क्षणचित्र आहे. असो, महाराज हे या रीतीने योगमार्गात पुढे पुढे जात असताना एकाएकी त्या अभ्यासात विघ्न होऊन अकल्पितरित्या महाराजांस शौचाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे वारंवार शौचास जावे लागून अनुष्ठानात व्यत्यय येऊ लागला. अशावेळी मुंबईहून एक गृहस्थ महाराजांच्या भेटीस आले असता त्यांनी तूप खाण्याचा सल्ला महाराजांना दिला. अतिसाराचा उपद्रव फारच होऊ लागल्यामुळे महाराजांनी थोडेसे तूप खाल्ले. पण दत्तप्रभूंना हे महाराजांचे तूप खाणे आवडले नाही. तूप खाण्यापासून उलट उपद्रव जास्त वाढला. त्रिकाळ स्नानाचा नियम होताच, पण या अतिसाराच्या उपद्रवामुळे अनेक स्नाने करावी लागत. हा त्रास सतत वर्षभर चालू राहिला. त्यामुळे अशक्तपणा आला. चालण्याचेही त्राण राहिले नाहीत. तथापि नित्य कार्यक्रम मात्र अखंड चालूच होता. याच वेळी
चैत्र महिन्यात नरसोबाच्या वाडीस श्री नारायण स्वामींचा उत्सव होता. त्या उत्सवास जा असे देवानी महाराजांना सांगितले. प्रकृती ही अशी झाली होती. तथापि देवाची आज्ञा झाल्यावर त्याही परिस्थितीत महाराज वाडीस जाण्यास निघाले. जाताना वाटेत एक गृहस्थ भेटून महाराजांना औषध घेण्याचा आग्रह करू लागला. पण महाराज औषध घेण्यास तयार होईना. तेव्हा दत्तप्रभूंनी सांगितले की औषध घ्यावे. तरीही महाराज स्तब्धच. ते म्हणाले, हा प्रारब्ध भोग भोगूनच संपला पाहिजे. फक्त वाडीहून परत येईपर्यंत उपद्रव थांबला तरी चालेल. त्यासाठी औषध नको. पण दत्तप्रभूंनी पुन्हा सांगितले की औषध घेतलेच पाहिजे. हे ऐकल्यावर मात्र मग महाराजांनी चटकन औषध घेतले. औषध घेतले मात्र अतिसाराचा उपद्रव एकदम नाहीसा झाला. पुढे महाराज वाडीस गेले. उत्सव पार पडला. कोणताही त्रास न होता ते परत माणगावी आले. माणगावात पाऊल टाकताच पुन्हा उपद्रव सुरू. असे काही दिवस गेल्यावर मग एक दिवस दत्तप्रभूंनी महाराजांना विचारले की तूप खाऊन बरे वाटले की नाही. हे ऐकल्यावर मात्र महाराजांना आपण तूप घेतले त्याचा हा परिणाम हे लक्षात आले. अपराधाच्या मानाने केवढी कठोर शिक्षा ही. पुढे महाराजांना दत्तप्रभूंनी दही खाण्यास सांगितले. त्याप्रमाणे दही खाताच उपद्रव काहीसा कमी झाला. यापूर्वी महाराजांचे महत्त्व कमी व्हावे म्हणून सुप्तासुप्त मार्गाने अनेकांनी प्रयत्न करून पाहिले. पण दरवेळी या प्रयत्नातून उलट महाराजांचे महत्त्व अधिक वाढत जावे असेच होत असे. हे पाहून ही मंडळी बैचेन होत असे. आजवर भक्ताचा छळ अनेकांनी केला. सत्पुरुषांचा छळ केल्यापासून त्यांचा तरी पद्धतशीर सर्वनाश एरवी कसा व्हावा. त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांना अशी बुद्धी होणे हे सहजच होय. महाराजांच्या बाबतीत त्यांनी पुन्हा पुन्हा अपयश आले तरी आपली चिकाटी सोडली नाही. फिरून एकवार प्रयत्न करून पाहण्याचे त्यांनी ठरवले व शेवटी एका तंत्र प्रक्रियेत निष्णात असणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या मानसिकाकडून महाराजांवर प्रयोग करविण्यात आला. मनात आणते तर महाराज या प्रयोगाचा प्रतिकार करू शकले असते. पण प्रतिकार हा करावायचा नाही हे धोरण असल्यामुळेच महाराजांनी हाही प्रयोग सहन केला. फक्त मानसिकाच्या अपेक्षेप्रमाणे थोडे विपरीत घडले. ते एवढेच की या प्रयोगानंतरही महाराज जिवंत राहिले. तंत्र प्रयोगालाही अनपेक्षित कलाटणी मिळालेली पाहताच त्या मानसिकाचे धाबेच दणाणले. या प्रयोगामुळे अतिसाराचा उपद्रव मात्र शेवटपर्यंत राहिला. पुढे एक दिवस दत्तप्रभूंनी महाराजांना आता यापुढे योगाभ्यास नको असे सांगितले आणि आता गृहस्थाश्रम सुरू करा अशी आज्ञा दिली. योगाभ्यास नको याचा अर्थ फार गूढ होता. केवळ यौगिक शरण होऊन योगाभ्यास जसा करता येतो तसाच दुसऱ्याही पद्धतीने तो करता येतो. केवळ यौगिक शरण होऊन योगाभ्यास करीतच जीवनाची महायात्रा संपवणे यासाठी हा महाराजांचा अवतार नव्हता. धर्मजागृती करून हजारो लोकांना सन्मार्ग दाखवून त्यांच्या जीवनात श्रद्धेची ज्योत पुनरपी अखंड तेवत राहावी आणि पारतंत्र्यामुळे वैदिक धर्माबद्दल सर्वत्र निर्माण झालेली अनास्थेची काजळी नाहीशी करण्याचे महान कार्य या अवतारात महाराजांकडून दत्तप्रभूंना करून घ्यायचे होते. यासाठीच गृहस्थाश्रमाची पुनरपी सुरुवात करण्याची आज्ञा महाराजांना दत्तप्रभूंनी केली. गृहस्थाश्रमाची आज्ञा होताच महाराजांनी आपल्या मातोश्रींच्या कानावर हे वृत्त घातले. मातोश्रींना हे ऐकून फार आनंद झाला आणि अन्नपूर्णाबाईंचा आनंद. त्यांच्या हृदयमंजुषेत विवाहाच्या वेळीही जपून ठेवलेले पतिप्रेमाचे कमल आता पतिसहवासाने उमलणार होते. अंतरीच्या गाभ्यात मनाच्या मखमलीत महस्य प्रयासाने आजवर जतन करून ठेवलेली मातृत्वाची भावना आता फलद्रूप होणार आणि अखेर स्त्री जन्माची सार्थकता होणार म्हणून झालेला आनंद काही त्यांना लपविता आला नाही. उलट तो लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करताच तो त्यांच्या प्रत्येक हालचालीतून प्रगट होऊ लागला. आजवर अन्नपूर्णाबाईंचे मन म्हणजे जणू न उमललेली पांढरा कवटी चापाच होता. आता तो उमलू लागल्यावर त्यातील परिमळ दरवळू नये म्हटले तरी तो 10 दिशात दळवल्याशिवाय कसा राहील. महाराजांनी गृहस्थाश्रमाला विधीपूर्वक सुरुवात केली. दत्त मंदिराच्या पाठीमागच्या खोलीत गृहाग्नीची उपासना सुरू झाली. आता महाराजांच्या तपश्चर्येला अग्निदेव आणि द्विज यांच्या सेवेची 3 पाने फुटली. पुढे काही दिवसांनी दत्त मंदिरात महाराजांनी स्वतः एकट्यानेच संहिता स्वाहाकार केला.
महाराजांच्या मुखातून निघालेल्या मंत्राचे पवित्र परमाणू अजूनही त्या वातावरणात घुमत आहेत. गृहस्थाश्रम सुरू झाला तरी पूर्ववत महाराजांचे राहणे मात्र देवळातच होते. भोजनादी कार्यक्रम यथापूर्व दत्त मंदिरातच होत होते. अन्नपूर्णाबाई मात्र घरी जेवावयास जात असत. एकदा अशाच घरातील सर्व कामकाज करून त्या नेहमीप्रमाणे रात्री देवळात आल्या. देवालयाच्या पाठीमागे असलेल्या खोलीत महाराजांचे यावेळी वास्तव्य होते. म्हणून प्रथम त्या खोलीकडे गेल्या, पण दार लावलेले होते. महाराज तेथे नव्हते. म्हणून त्या मंदिरात आल्या तर तेथेही दार लावलेले होते. अन्नपूर्णाबाईंनी जरा अधिक जवळ जाऊन पाहिले तो आत महाराज कसल्या तरी वाचनात गढून गेले आहेत. समयीच्या त्या शांत व स्निग्ध प्रकाशात महाराजांची मुद्रा मोठी मनोहर दिसत होती. अन्नपूर्णाबाई कितीतरी वेळ आधी ते दुर्लभ दृश्य पाहत राहिल्या आणि मग हळूच त्यांनी दारावर टकटक केली. वर न पाहताच महाराजांनी विचारले, कोण आहे? पण पुढे काय? महाराज वाचनात गुंग. अन्नपूर्णाबाई बाहेर उभ्या. महाराज ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी मातोश्री व्यतिरिक्त इतर स्त्रियांना जाण्यास मज्जा होता. म्हणून दार उघडून अन्नपूर्णाबाई आत गेल्या नाहीत. महाराज आता दार उघडतील, मग दार उघडतील असे म्हणून त्या तिथेच उभ्या राहिल्या. असा बराच वेळ निघून गेला. त्यावेळी मग अन्नपूर्णाबाई त्या दरवाजाजवळच खाली बसून राहिल्या. असा कितीतरी वेळ निघून गेला. महाराज आत व अन्नपूर्णाबाई बाहेर. या परिस्थितीत एक नवल घडले. अन्नपूर्णाबाई पतीच्या आणि देवाच्याही द्वारी याप्रमाणे बसून राहिल्या असता त्यांची एकदम समाधी लागली. आत्मबोधाच्या अपार सागरात अन्नपूर्णाबाईंच्या जाणीवेची सरिता एकरूप होऊन गेली. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, अशीच अन्नपूर्णाबाईंची यावेळी स्थिती झाली. सकळ इंद्रिय ब्रह्मरूप झाली आणि मनाची वृत्ती जागच्या जागी स्थिर झाली आणि ब्रह्मानंदाने अन्नपूर्णाबाईंची काया पुलकित झाली. समाधीच्या आल्हादक प्रभेने अन्नपूर्णाबाईंचा मुखचंद उजळून निघाला आणि आनंदाचा अविरत पियुष वर्षाव करू लागला. ईश्वर कृपेने लाभलेल्या या सहज समाधी स्थितीचे वर्णन शब्दांनी कसे करता येणार? बाहेर समाधीच्या अनिर्वाच्य सुखडोहात अन्नपूर्णाबाई निमग्न होत्या, तर आत महाराज कसल्या तरी अपूर्व ज्ञानांदात तल्लीन होऊन गेले होते. शेवटी बऱ्याच वेळाने महाराज भानावर आले. रात्र बरीच झाली. ते दार उघडून बाहेर आले. पाहतात तो अन्नपूर्णाबाई बसलेल्या. विनयामुळे पतीच्या दृष्टीलाही दृष्टी न देणाऱ्या अन्नपूर्णाबाई आज निर्विकार चित्ताने बसून राहिल्याचे पाहताच महाराजांना नवल वाटले. त्यांनी त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला, पण अन्नपूर्णाबाई निश्चळच. मग मात्र महाराज खाली बसले. अन्नपूर्णाबाईंच्या जवळ बसले. अन्नपूर्णाबाईंच्या मुखमुद्रेकडे स्निग्ध नयनांनी न्याहाळले आणि महाराज समजून चुकले. ही निद्रा नव्हे, ही योग्यानाही दुर्लभ अशी प्रभुकृपेने प्राप्त झालेली समाधी आहे. एकच क्षण, उभ्या आयुष्यात हा पहिला आणि शेवटचाच क्षण. महाराजांच्या डोळ्यात पत्नीविषयी प्रेम आणि अपार आनंद चमकून गेला. प्रीतीच्या पापण्याने डोळे मिटले गेले. आध्यात्मिक आनंदात समरसून जाणारी अशी गृहिणी हे भाग्याचेही भूषण आहे, असेच महाराजांना यावेळी वाटले असण्याचा संभव आहे. महाराजांना स्वतः या स्थितीचा अनुभव असल्यामुळे ही अंतरीची खूण प्रभूंनी महाराजांना पटवून दिली असली पाहिजे. समाधीतून अन्नपूर्णाबाईंना जागृत करण्याचा योगसम्मत मार्ग किंवा प्रक्रिया महाराजांना ठाऊक होतीच. त्यांनी अन्नपूर्णाबाईंना जागृतीत आणले. इतर प्रकारे त्या जागृतीत येणे शक्यच नव्हते. सप्रज्ञात समाधीत कदाचित तशी जागृती शक्य असली तरी त्याही पुढच्या असंप्रज्ञात समाधीत जागृती ही योगमार्गानेच प्राप्त करून घ्यावी लागते. महाराजांना हा योगमार्ग माहीत असल्यामुळेच अन्नपूर्णाबाईंना त्यांनी त्याही समाधी स्थितीतून जागृत अवस्थेत आणले. समाधीतून जागृत झाल्यानंतर अन्नपूर्णाबाई महाराजांना म्हणाल्या, आपण उगीच मला जागृत दशेत आणले. मी पूर्ण आनंदात निमग्न होते. महाराज यावर काही बोलले नाहीत. मनातील सारे भाव हे शब्दांनी तरी कुठे व्यक्त करता येतात? किंबहुना हृदयातील शुद्ध भाव हा शब्दांच्या मर्यादेपलीकडे गेल्यावरच कळतो. अन्नपूर्णाबाई आणि महाराज यांच्या यावेळेचा अशब्द संवाद तुम्हा आम्हाला काय करणार? असे काही दिवस निघून गेल्यावर अन्नपूर्णाबाईंच्या हालचालीत एक तऱ्हेची मंदता आली.
सहज चालीचे चालणेही हंसगतीने होऊ लागले. थोड्याशाही श्रमाने त्या श्रांत होऊ लागल्या. शरीराने जरी श्रांत झाल्या तरी मनाने नव्हे. त्यांचे मन आता अत्यंत उत्साही आणि आनंदी झाले. या सर्व बाह्य हालचालीवरून आता दोहद लक्षणे प्रगट होऊ लागल्याचे ओळखणे फारसे कठीण नव्हते. याचवेळी सासूबाईंच्या सौजन्याने कुठेतरी पळ काढला होता. त्यांच्याकडून मातेच्या भावसांद्र वात्सल्याची अन्नपूर्णाबाईंनी कधीच अपेक्षा केली नव्हती. तथापि साध्या सौजन्यपूर्ण शब्दांची माफक अपेक्षाही सासूबाईंनी कधीच पूर्ण केली नाही. यावेळी तर त्यांचे जीवास्त्र अतितीक्ष्ण झाले होते. अन्नपूर्णाबाईंच्या हळुवार मनाची उरली सुरली सारी सहनशक्ती यावेळी संपून गेली. सासूबाईंचे वाक्यप्रहार असह्य झाले की अश्रूंच्या रूपाने डोळ्यातून ओघळू लागत. हर्षखेदाच्या पलीकडे गेलेल्या महाराजांना हे वातावरण पाहून उद्विग्नता प्राप्त झाल्यापासून राहत नसे. कदाचित दत्तप्रभूंनीच हे वातावरण माणगावात महाराजांना राहण्याची बुद्धी निर्माण होऊ नये म्हणून मुद्दाम निर्माण केले असावे. एरवी सुनेसाठी नव्हे तर आपल्या वासुदेवासाठी तरी त्या चुकून माकून मवाळ बनत. त्या महाराजांच्या मातोश्री आता भीषण चंडिकेचे उग्र स्वरूप नेहमीच कशा धारण करू लागल्या. आता भावी घटनेची बीजे अंकुरित होऊ लागली. याचवेळी सावंतवाडी येथे असणाऱ्या नारोपंत उकिडवे यांना स्वप्न पडले की महाराज माणगाव सोडून इतरत्र जाण्याची तयारी करीत आहेत. हे स्वप्न पडताच नारोपंत तात्काळ माणगावी आले व महाराजांना त्यांनी विचारले की आपण इतरत्र राहण्यास जाण्याचे ठरविले आहे का? त्यावर महाराजांनी सांगितले की अजून तरी नाही. नंतर नारोपंतांनी आपणास रात्री पडलेले स्वप्न महाराजांना सांगितले आणि ते महाराजांचा निरोप घेऊन पुन्हा सावंतवाडीस आपल्या घरी आले. नारोपंताकरवी दत्तप्रभूंनी महाराजांना ही जणू पूर्वसूचना दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांनी नित्याप्रमाणे पूजा आटोपली तोच त्यांच्या कानात आत्ताच माणगाव सोडून जाण्याची तयारी कर असे शब्द पडले. त्यावर महाराजांनी दत्तप्रभूंना विचारले की अजून 7 वर्ष पूर्ण व्हायची असताना आपण आत्ताच जाण्याची आज्ञा कशी काय केली? तेव्हा दत्तप्रभूंनी सांगितले की चांद्रमानाप्रमाणे 7 वर्ष आजच पूर्ण होत आहेत तरी जाण्याची तयारी करावी. महाराजांची खात्री झाली. आजच 7 वर्ष पूर्ण होत आहेत हे लक्षात आल्यावर मग महाराजांनी उशीर केला नाही. ते ताबडतोब मातोश्रीच्या दर्शनास गेले. साष्टांग दंडवत घातला आणि देवानी हे गाव सोडून आत्ताच जाण्यास सांगितले आहे असे मातोश्रींच्या कानावर घातले. यावेळी मातोश्रींची मनस्थिती रोजच्याप्रमाणे नव्हती. विकारग्रस्त मनामुळे वासुदेवाची ही आता अखेरची भेट आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्या किंचित रागानेच म्हणाल्या, जाणार तर जा. झाले. महाराजांनी हीच आज्ञा समजून पुन्हा मातोश्रींच्या चरणकमलांना स्पर्श करून अभिवादन केले आणि पुढील तयारीस लागले. फक्त देव आणि कुटुंब एवढेच बरोबर घ्यावे अशी पुन्हा दत्तप्रभूंची आज्ञा झाली. त्याप्रमाणे त्यांनी अन्नपूर्णाबाईंना विचारले, माझ्याबरोबर येणार का? अन्नपूर्णाबाईंनी चटकन होकार दिला. पतींनी बरोबर येण्याचे विचारताच अन्नपूर्णाबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रूचा पूर ओघळू लागला. महाराजांनी अन्नपूर्णाबाईंना सांगितले की यायचे असेल तर अंगावर असतील ते अलंकार काढून ठेवावे, फक्त मंगळसूत्र मात्र राहू दे. त्याप्रमाणे नाकात असणारी एक लहानशी नथ व कानातील बुगडी जोड अन्नपूर्णाबाईंनी काढून ठेवली. महाराजांनी 2 मूर्ती, एक संपुष्ट पंचायतनाचा एक तांब्या एवढेच बरोबर घेतले. अन्नपूर्णाबाईंजवळ एक लुगडे आणि एक धोतर इतकेच होते. अशी अन्नपूर्णा वासुदेव महाराजांची जोडी माणगावातून प्रयाण करण्यास सिद्ध झाली. जणू अयोध्येतून सीतारामाची स्वारीच निघाली आहे. हा म्हणता माणगावात महाराज निघाल्याची वार्ता पसरली. त्याबरोबर सारे महाराजांजवळ गोळा झाले. का कोण जाणे, लोकांच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. कंठातून शब्द फुटेना. महाराजांची नयनाभिराम मूर्ती आता माणगावी पुन्हा येणार नाही या कल्पनेनेच कित्येक जण अस्वस्थ झाले. महाराजांनी सर्वांचे सांत्वन केले आणि आता माणगावी माझे काही राहिले नाही असे त्या मंडळींना सांगून पुनश्च सर्वांचा निरोप घेऊन अन्नपूर्णाबाईंसह जे पुढे पाऊल टाकले ते टाकलेच. माणगावातील उत्साहाची मूर्ती, चैतन्याचा चंद्र, अनाथांचा नाथ अशी महाराजांची मूर्ती आता माणगावातून चालली होती. पुन्हा न येण्यासाठी चालली होती. आजवर केवळ माणगावातच अमृतवर्षाव करणारा हा चैतन्यचंद्र आता साऱ्या भारतभर अमृतसांद्र चंद्रिकेचा वर्षाव करण्यासाठीच
माणगावाचे मर्यादित क्षितिज ओलांडून पलीकडे चालला होता. धन्यवाद.